सगळ्या समस्या एका क्लिकसरशी सोडवणाऱ्या डेवडूडला आज मात्र एका कठीण समस्येला सामोरं जावं लागणार आहे. पण याचे उपाय मात्र तुमचं नक्कीच मनोरंजन करतील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत आपले अतरंगी हास्य कलाकार. थिएटर द्या, थिएटर द्या, मराठी सिनेमाला थिएटर द्या, थिएटर द्या, थिएटर द्या, मराठी सिनेमाला थिएटर द्या, शोज द्या, शोज द्या, प्राईम टाइम शोज द्या, शोज द्या, शोज द्या, प्राईम टाइम शोज द्या, मराठी वाचवा रसिका अनुजा. हे काय काय ते पहिल्या 4-5 वाक्यात काहीतरी सुंदर असायला पाहिजे म्हणून मी त्यांची नावं घेतली. बाकी आपल्या इथं कोणी ऐकत नाहीये. आपल्याला आत्ता फक्त देवच वाचवू शकतो. देवा शोध दे, शोध दे, प्राईम टाइम शोध दे. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देवडूड या आलाय आता देवडूड देवडूड शोध द्या, शोध द्या, प्राईम टाइम शोध द्या, शोध द्या, शोध द्या, प्राईम टाइम शोध द्या. ओला ढगवाल्यांनी मला करेक्ट डेस्टिनेशनवर पोचवलेलं आहे. फक्त कळत असं नाहीये ज्यांचे सिनेमे या AC मल्टिप्लेक्सेसमध्ये लागतात ते दिग्दर्शक बाहेर प्रोटेस्टम का करताय. लेट अस चेक. हेलो 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 नमस्कार आदाब शत श्री अकाल मैं हूँ देवडूड. काय प्रॉब्लेम काय जस्ट रेग्युलर ऍक्टरच्या जा ना बाबा, डोकं फिरवू नको. इथं आमचं काय चाललंय तुझं काय मधीच हसतेस काय बेने, हसतेस काय? मी देवदूत आहे. देवडूड देवडूड. अरे काय देवदूत आहे अबे. हे धंद्यानं आम्ही आमच्या टायमाले करून उंडेले. समजलं काय? तू ना हे काम करू नको. तू निघ इकडून. हे असं कॉस्ट्युम बदलून यायचं आणि मग सांगायचं सर कही वाटली माझी ऍक्टिंग. अबे बंद कर, निघ नाही तर हातवारे हातवारे. नाही पण तुम्हाला खरंच कळत नाहीये. मला खरंच देवानी पाठवलेलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना मदत करणार आहे. आय एम देवदूत. एक क्षण तुम्ही खरंच देवडूड अर्थात देवाचे दूत आहात. हो, हो. मग आमच्या सर्वांसाठी एखादा चमत्कार करू शकता का? अरे मराठी दिग्दर्शकांनो, बजेट नसताना सुद्धा तुम्ही चित्रपट पूर्ण करता. हाच एवढा मोठा चमत्कार आहे. त्यावर मी आता काय वेगळा चमत्कार करू सांगा मला. अरे बाप यानं दुखत्या रगवरच बोट ठेवलं एकदम. हो की नाही, हो की नाही. पण तुमचा विश्वास बसेल म्हणून मी एक गोष्ट करतो. लाइटनिंगम स्ट्राईक एंटरास तू. वीज कुठून आली बाई? जायला काय स्पीकर बिकर लावला काय कुठं? हे काय टेक्नॉलॉजी आहे? अविश्वास, माझ्यावर अविश्वास. एकच मिनिट. कूल विंड एंटरास तू. एक क्षण तुम्ही हे आमचा विश्वास बसलेला आहे. तुम्ही हे जे वातानुकूलित यंत्र आहे ते थांबवू शकता का, बंद करू शकता का? डिलीटास्त्र 1 करोड वेळा केले तरी खूप मजा येते मला. पटला आता तुम्हाला? पटलं म्हणजे बोला बोला बोला. नाही तुम्ही अशी थंडी पाडू शकता. हो म्हणजे तसं तुम्ही पाऊस पण पाडू शकता का? इंडीड. काय सांगता? अरे बापरे, हलय कामाचा माणूस दिसतो. मग माझ्या सिनेमामध्ये रेन डान्स होता. म्हणजे पावसात गाणं शूट करायचं होतं. मी ना काय सांगलं प्रोड्युसरला का भाऊ आपण रेन मशीन आणू. त्यांना पैसेच दिले नाही ना. मग भर उन्हामध्ये मला शूटिंग करणं पडलं. नाही एवढे आपण ठेवून घेऊ. हे कवा बी कामात येतील आपल्याला. पाहिजे तेव्हा पाऊस, पाहिजे तेव्हा थंडी. मॅनवा, तुम्ही खूप संकुचित वापर करून घेताय माझा. तुम्ही मला महत्वाचे प्रॉब्लेम सांगा जेणेकरून मी ते देवाला सांगेन आणि तो सॉल्व्ह करेन. काय सांगताय? खरंच होईल होय तसं? हा खरंच होईल. होईल म्हणजे होईल म्हणजे होईल म्हणजे म्हणजे होईलच म्हणजे. सांगा सांगा काय 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 प्रॉब्लेम आहे. मी सांगतो. पडापट. माझा पिक्चर रिलीज होणार आहे आता. पिक्चर रिलीज होणार आहे पण मला काय प्राईम शोच मिळणार झालाय. त्यामुळे झालंय काय, आम्हाला सगळ्यांना टटेन्शन आलंय. जर शो नाही लागला तर आमचे पैसे रिकव्हर कसे होणार? बरोबर. म्हणजे टाकलेलं बी बाहेर निघणार नाही. बरोबर. मला सांगा तुमचा सिनेमा कधी रिलीज होतोय? ही आता परवा 29 मेला. अच्छा. तुमचा? परवाच 29 मे. तुमचा? माझा परवा 29 मे. माझाही खरं तर परवाच 29 मे. अजून 3 जण आहेत ती. पण ती मोठ्या बॅनरवाली आहे ती. हा त्यांच्यात काय एकाच्या मागं म्हणजे पैसोवाला आहे.
एकाच्या माग मीडियावाली आहे ती आणि एकाच्या माग तो सगळी पुढारीच आहे ती हो त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा मॅटर सलटवलाय आम्ही इथं बोंबलत बसलोय हे द्या हे द्या. अरे पण मला कळत नाहीये 7 मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत. हो वेळात मराठी सिनेमे बनविले 7. Horrible. नाही हॉरिबल. काय सिनेमा विनोद. नका हे सगळं करू. मला हे कळत नाही. आता मी देवाला काय सांगणार आहे? देवाला काय सांगणार? सगळे मराठी सिनेमे जे 29 मेला रिलीज होणार आहेत त्यांना सुपरहिट कर. असं होऊ शकत नाही. आय एम हँडकफ्ड. एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या दिवशी तुमचे सिनेमे रिलीज करा. कसं करणार? बॉलिवूडचे सिनेमे येत आहेत ना लगेच. साऊथ वाला पण आहे ती त्याच्या पुढे. आणि त्याच्यानंतर तर अख्ख्या आठवडाभर ते हॉलिवूडच्या चित्रपटांची रांग लागली. काय म्हणजे आता बॉलिवूड हॉलिवूड आणि टॉलिवूड असे 3 आठवडे गेल्यानंतर लगेच जून जुलै येतं ना. आणि मग जून जुलै मध्ये काय होतं, शाळा सुरू होतात, मग मुलांच्या वह्या पुस्तकं युनिफॉर्म हा सगळा खर्च मध्यमवर्गीय माणसाला परवडत नाही ना. त्यामुळे तो सिनेमा बघायला जात नाही. बरं त्यातही समजा तो सिनेमा बघायला गेला आणि पावसामुळे शहर तुंबलं तर या भीतीने तो घराबाहेरही पडत नाही. आणि पावसाळा झाल्यानंतर शहर तुंबत नाही. मग तुंबलेले प्रोड्युसर थिएटरमध्ये येतात आणि थिएटर तुंबवतात. हा बाप रे बाप रे बाप रे बाप. अहो माझा तर तुम्हाला सांगतो लॉकडाऊन पासून राखाडलाय पिक्चर. किती प्रयत्न केले, काय 4 जणांनी पैसे लावले ती. मी स्वतःची जमीन विकून पिक्चर बनवलाय माहितीये का. मी जेन्युअनली पिक्चर बनवतो इथं, बरं. तरी मला शो मिळत नाही. म्हणजे जेन्युइनली सिनेमा सगळेच बनवत असतात, पण सिनेमा किती जेन्युइन आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यावर जरा शंका आहे. पण ठीक आहे, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम देवाला सांगतो. रिप्लाय आल्यावर आपण बघूया. नाही माझा प्रॉब्लेम थोडा अलगच आहे ना. तुमचा काय? माझ्याकडे बाबा आहे. कोण बाबा? उपटे महाराज. हा त्या उपटे महाराजांनी सांगितलंय का बा तुम्ही तुमचा शो एक तर सकाळी 9:30 घ्या, नाही तर संध्याकाळी 4:30 घ्या, नाही तर रात्री 9:30 घ्या. या तिन्ही टाइम सोडून तुम्ही दुसरा टाइम घेतला तर तुमचा पिक्चर कोणीच पाहणार नाही, तुम्हाला एकट्याला घरात पाहणं पडेल. हा त्यांना क्रॉस नाही करू शकत ना मी. आणि हे लोक हे मला पाहिजे तसा टाइम देत नाहीये. काय करायचं देवदूता? 1 मिनिट, हे उपटे महाराज आहेत कोण? ते शेतात बसलेले राहतात, तण उपटता आणि मूळ पाहून सांगता भविष्य काय बा. तृण उपटतात ते. तृण ते गवताले तण म्हणतात. हरकत नाही. आम्ही पृथ्वी लोक सोडल्यापासून अनेक महाराज इथे जन्माला आलेले आहेत. नाही माझा गोंधळ वेगळाच आहे. काय झालंय, माझ्या सिनेमाचा एकच खेळ लागलेला आहे. खेळ? शो. हो. सिनेमाचा शो एकच लागला असं म्हणजे मुंबईत एक खेळ आहे, पण मुंबई बाहेर 2 खेळ लागलेले आहेत. पण त्या 2 खेळांमध्ये मी माझी आर्थिक पुनर्प्राप्ती कशी करायची? काय कशी करायची? रिकव्हरी. मराठी शब्दकोश बेकार चावलाय त्यांना सकाळी. बरं माझं कसं आहे, मला मुंबईत अवघं 5 शो मिळाले ते आणि पुण्यात 3 शो. आता तेवढ्यासाठी प्रमोशन कसं काय परवडेल मला सांगा बरं. नाही खरंय. बरं जिथली जमीन विकलेली आहे तिथं तर जायला शोच नाही. हॉरिबल काय आता सिनेमा परिस्थिती. बरं Then एकच मिनिट थांबा. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ते प्रॉब्लेम सांगून झालेले आहेत. मग मी हे देवाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. त्याचा रिप्लाय आला की आपण बघू काय म्हणतोय तो. चालेल. तोवर आपण जरा चिलॅक्स करू. तुमचा पिक्चर रिलीज होणार आहे, जरा मजा करू. बस म्हणजे मला सांगा, प्रमोशनम बिमोशनम कसं काय सुरू आहे? एकदम जोरदार. या बापा प्रमोशनचं काय सांगू आता. काय झालं? काय माझी हिरोईनच आली नाही, तिचा डेली सोप चालू आहे, सुट्टी मारली तिनं. माझी तर बॉम्बलाय दोघं बिनी. आम्ही बिझी आहे. मी एकटा फिरतो इकडे सगळं करत. माझी सुद्धा जी नटी आहे अभिनेत्री, तिचे नाटकाचे 2 खेळ सुरू आहेत सध्या. अरे ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही का असताय? माझं चांगलं आहे अवचित. का तुमचे काय हिरो वगैरे आलेले आहेत वाटतं? सगळे आले. अरे कुठे आहेत? कोण हिरो आहे? कोण? मीच हिरो आहे. तुम्ही हिरो आहात? दिग्दर्शक कोण आहे? मीच आहे. लेखक? मीच आहे. आर्ट डिरेक्टर? मीच. म्युझिक डिरेक्टर? मीच. लिरिसिस्ट? मीच. कॉस्ट्युम डिझायनर? मीच. प्रोड्युसर? तो वेगळा आहे. मग ही बुद्धी आधी का नाही वापरली? तो वेगळावाली. तो वेगळावाली. आणि हे बरं आहे, सगळं स्वतः करायचं पण पैसा मात्र वेगळा लावणार. म्हणजे पैसे बुडाले तरी चालतील पण वेगळ्याचे बुडू देत. नाही असं अजिबात नाही. नाही मग कसं आहे? मी पकडलेलं आहे तुम्हाला. नाही. हेचकीत पकडलेलं आहे. सांगा. मला जर त्यांना फसवायचं असतं तर हा बोर्ड घेऊन मी इथे भरूनच कशाला उभा राहिलो असतो. त्यांनी माझ्यासारख्या नवीन मुलावर पैसे लावले की नाही. मग मी आता त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी इथे उभा राहिलोय, तरच ते माझ्यासारख्या नवीन मुलावर नंतर देखील पैसे लावतील. हो हे खरं आहे. इम्प्रेसिव्ह तुमच्यामुळे. बस डोंट डू दिस हिअर प्लीज. हे नका करू काही. मी तुमच्या ह्यांच्या या वाक्यामुळे मी
फास्ट फॉरवर्ड मध्ये तुमची रिक्वेस्ट टाकतो देवाकडे, काही प्रॉब्लेम वा, वा, वा. धन्यवाद Thank you. धन्यवाद. Thank you. करा करा ते करा, Thank you. पण त्याचबरोबर देवाला आणखीन एक आमचा संदेश द्या, तो म्हणजे असा की जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना सिनेमागृहात येऊन बघण्याची सद्बुद्धी दे. ही सद्बुद्धी मराठी लोकांकडे आहे. ते काय नवीन नवीन सिनेमाची वाट बघतच असतात ना लोक. त्या आधी बघायचो, आता कसं लय ऑप्शन आहे त्यांच्याकडे. म्हणजे हो तर मोबाईलवर ऍप्स आलेत ना, OTT प्लॅटफॉर्म आलेत, हजारो फिल्म्स आहेत, बटनावर येतात. बरं बरं देवा, तुम्हाला सांगतो, आजकाल पिक्चर इकायचा जरी म्हणलं नाही तरी ओळखीचा चेहरा पाहिजे. नावांवर आजकाल पिक्चरचा दर्जा ठरवते ती. हो मग बरं, आता काहीतरी नवीनच आलंय ती, फिन्स्टावरती जे जास्त फॉलोवर असणार त्यालाच पिक्चर मध्ये घ्या. म्हणजे नवीन चॅनलवर कोण विश्वासच ठेवायला तयार नाही. नवीन मुलं तयार कशी होणार? अगदी अगदी अगदी. आणि मला काय वाटतं माहितीये का देवडुडा, आधीच आपले मराठी निर्माते ना घाबरतात आपल्या मराठी सिनेमांना पैसा लावण्यासाठी. त्यात जर अशी अवस्था असेल तर कुणी ढुंकूनही बघणार नाही देवडुडा. आणि मला सांगा, आता सगळीकडे ती आरक्षण 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 चाललंय ना सगळीकडे, मग महाराष्ट्रातल्या मराठी पिक्चरला पण द्या ना तुम्ही आरक्षण. करा की आता चालू. हो. अहो, हिंदी पिक्चर तर देशभरात बघितला जातोय, पण आमचा मराठी पिक्चर जास्तीत जास्त महाराष्ट्रात बघते ती. आणि ही जी मल्टिप्लेक्स वाली आहे ती बीनी, ह्यांच्याकडे तुम्हाला सांगतो 4-4, 5-5, 6-6 स्क्रीन असते. त्या 2 स्क्रीन करा की फक्त मराठीसाठीच. कंपल्सरीच करायचं बुवा. आणि ही अपेक्षा आम्ही करू शकतो, कारण हा महाराष्ट्र आहे आणि मराठी ही आमची राजभाषा आहे. त्यामुळे मराठी सिनेमा जगलाच पाहिजे. बरोबर आहे. अगदी बघतो. बाप रे बाप, केवढ्या समस्या आहेत तुमच्या. अजून खूप आहेत, पण सकाळी नाश्ता नाही केला म्हणून एवढ्याच बोललोय. बाप रे, मराठी चित्रपटांच्याच एवढ्या समस्या आहेत तर मी नाटकांकडे जायलाच नको. नाही तुम्हाला सांगतो. नको. बरं. नको. ठीक, एक मिनिट. देवाचा रिप्लाय आलेला आहे, सॉल्वम झालेला आहे, सोल्युशनम निघालेला आहे. काय म्हणतात देव बाप्पा? देव म्हणतोय की नमस्कार. नमस्कार 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 देवा. नका करू हे, डोंट डू धिस प्लीज. सॉरी नका करू हे. माफ करा. हा, देव म्हणतो आहे की मी तुमचे प्रॉब्लेम ओळखलेला आहे, मला कळलेला आहे, पण माझ्यासारखा देव तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. अरे बापरे, काय उपाय? देव सुद्धा मदत करू शकत नाही. देव सुद्धा आम्हाला मदत करू शकत नाही, मग आम्ही काय करायचं देवडुडा? चला, काही फायदा नाही. चला आपण आंदोलनच करायला हवं, त्याच्या पलीकडे आपल्याकडे काही पर्याय नाहीये. चला. एक मिनिट. नाही, माझ्यासारखा देव काही मदत करू शकत नाही असा देव म्हणालेला आहे. म्हणजे प्रेक्षक रूपी देव तुमची मदत करूच शकतो ना. अहो, कसं आहे, मराठी माणूस हा मुळातच साहित्याचा, कलेचा प्रेमी आहे. त्याला ह्या गोष्टी आवडतातच. अजूनही पगारातला काही भाग तो बाजूला काढतो आणि सिनेमा बघतो, नाटक बघतो. मी वाटल्यास तुमच्या वतीने सगळ्या जनतेला, या मायबाप रसिकांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की रसिको, मराठी सिनेमा, चित्रपट जर जगायला पाहिजे आहे, जर तो टिकला पाहिजे आहे, जर तो वृद्धिंगत झाला पाहिजे आहे, तर तो सिनेमा आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच बघायचा आहे. त्याशिवाय ह्या गोष्टी नाही होणार, नाही का? आणि तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे, नाही का? अहो, आपला मराठी प्रेक्षक हा स्वतःचा अमूल्य वेळ, त्याचा पैसा खर्च करून थिएटरमध्ये जातो. तो जर तिथून नाराज होऊन परत आला ना, तर तो परत कधीच थिएटरकडे वळणार नाही आणि कोणाला वळायला लावणार सुद्धा नाही. त्यामुळे आपण कुठला सिनेमा करतो, काय सिनेमा करतो, याचा दर्जा सांभाळायची जबाबदारी ही तुमची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चांगला सिनेमा करा की, मग आम्ही आहोतच तुमचं प्रमोशन करायला. आणि काही काळजी करू नका, मी आहे ना. तुमच्या चौघांचाही सिनेमा सुपरहिट होणार. तथास्तु. सुरेख परफॉर्मन्स, अतिशय मुद्द्याचा बोलला तुम्ही सगळे. क्या बात. प्रसादा, महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना त्यांच्या हक्काचे शोज आणि थिएटर्स मिळालीच पाहिजेत. वारंवार प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला निर्मात्याला, दिग्दर्शकांना तिकडे जाऊन भिका मागायला लागतात. ही वेळ ताबडतोब प्रत्येकावर येणं बंद व्हायला पाहिजे आणि याचा सरकार दरबारने अत्यंत काळजीपूर्वक विचार करायला हवा.
असं मला मनापासून वाटतं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय तितक्यात सिरियसली तुम्ही मांडलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चित्रपट सृष्टीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.